नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिबोळ न्यूज अनकरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। काल सर्वांनाच माहिती आहे पुण्यामध्ये एक भ्याड हल्ला झाला होता। आपण भ्याड याच्यासाठी म्हणतोय कारण निखिल वागळे यांच्या सभेला विरोध करण्याची तयारी भाजपने ह्या आधीच दर्शवली होती। त्या पद्धतीने त्यांनी तसं केलंही, पण ह्या संपूर्ण प्रकारामध्ये महिलांवर देखील हल्ला झाल्याचं समोर आलं आणि हे कुठेतरी निषेधार्ह आहे। आणि ह्या संपूर्ण गोष्टीवरती बोलण्यासाठी जे निखिल वागळे यांच्यासोबत गाडीमध्ये होते, जे सभेला संबोधित करत होते, असे वकील असीम सर देखील आहेत। सर, तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। काल हल्ला झालेला आहे आणि आज आपण परत ह्या गोष्टीवरती चर्चा करतो। मी मगाशी म्हटलं की हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे, कारण या हल्ल्यामध्ये महिलांवर देखील हल्ला करण्यात आला, महिलांना देखील दुखापत झाली होती। कसं बघताय, कशा प्रकारे हा संपूर्ण हल्ला रचला गेला? याच्यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असं अनेक जण आम्हाला चहूबाजूनी सांगत आहेत की पोलिसांनी जर मनात आणलं असतं तर हा कोणताही प्रकार घडला नसता। त्यांनी कदाचित मुद्दाम स्कोप दिला भाजप आणि अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या गुंडांना की त्यांनी अशा प्रकारे दहशत माजवली पाहिजे, गुंडागिरी त्यांची सक्सेसफुल झाली पाहिजे। जेव्हा धीरज घाटे नावाच्या माणसाने जाहीरपणे सांगितलं की सभा मी उधळून लावीन आणि सभा घेणाऱ्यांना मी धडा शिकवीन, तर त्यावेळेसच त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं प्रथम काम आहे। त्यांनी जर त्या 4-5 जणांना अटक केली असती तर ही कोणतीच घटना घडण्याचं काही कारण नव्हतं। निखिल वागेंना त्यांनी नोटीस दिली होती की तुम्ही विशिष्ट अटींचं पालन करून बोला। त्या अटी त्यांच्या पालन केल्या की नाही याबद्दल त्यांनी त्यानंतर शहनिशा जरूर त्यांच्या भाषणाची करून आवश्यकता असेल तर पुन्हा एखादा गुन्हा नोंदवला असता। परंतु तसं न करता पोलिसांनी मुद्दामून आरोपी जे आहेत आत्ता जे धीरज घाटे त्यांच्यासह इतर अनेक जणं त्या सगळ्यांना त्यांनी संधी दिली त्यांचं गुंडागर्दी करण्याची आणि त्यामुळे हा हमला झालेला आहे असं आमच्या सगळ्यांना वाटते। पोलीस निपक्षपणे वागले नाही। यामध्ये संभाजी कदम म्हणून जे ACP आहेत त्यांचीसुद्धा भूमिका संशयास्पद आहे असं वाटते, कारण या विभागाचे ते ACP की DCP आहेत। पण त्यांनी कोणत्याही प्रकारे कुठेही सीनमध्ये न येता ते ह्या घटनास्थळापासून का दूर होते, ते या सगळ्या घटनेपासून का दूर होते, काल ते कुठे होते, नेमके कोणत्या कामात होते, या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची खूप गरज आहे असं मला वाटते। आणि त्यामुळे पोलिसांची भूमिका जर संशयास्पद अनेकांना वाटत असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल शहनिशा नक्कीच करायची आहे असं मी नक्की आपल्याला सांगू शकतो। काल जसं तुम्ही बोलत होता त्यावेळेला तुम्ही वक्तव्य केलं किंवा निखिल वागे सरांनी देखील वक्तव्य केलं होतं की हा हल्ला इतका भयानक होता की कुठेतरी आम्हाला अशी भीती निर्माण झाली होती की आता आमचा जीव जातोय, आम्ही इथे मरणार आहोत। परंतु तरी ते वाचलेत आणि त्याबद्दल त्यांनी इतरांची देखील, ज्यांनी वाचवण्याचं काम केलं त्यांचे देखील आभार मानले। परंतु हा हल्ला होत असताना मनामध्ये आधीच तयारी होती की भाजपने अशा प्रकारचं या ठिकाणी सूचना दिलेली आहे की आम्ही असं करू आणि ते असं करतील, अशी मनामध्ये आधीच तयारी होती कार्यक्रमाला जात असताना? नाही, आमची तयारी एवढी नक्की आहे की आम्ही लोकशाहीसाठी बोलत राहणार। आमची मनाची पक्की तयारी याची आहे की आम्ही संविधान सांगत राहणार। लोकांनी निवडणुकीमध्ये काय निर्णय घ्यायचा त्याच्याबद्दलचा नक्की ठराव आपल्या मनात केला पाहिजे, याच्याबद्दल आमची नक्की समजूत आम्ही तयार केलेली आहे। आमची समज आम्ही विकसित केलेली आहे आणि त्यामुळे कोणालाही न घाबरता आपण लोकशाहीच्या रक्षणासाठी बोललं पाहिजे, या निश्चयातून आम्ही हे काम करतो आहे। त्यामुळे कोणत्याही गुंडांना घाबरण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही। परंतु तरीसुद्धा हे नक्की मला सांगितलं पाहिजे की इतका भयानक हल्ला असू शकतो आणि त्या 20-25 मिनिटामध्ये आम्ही जो जणू काही मरण जवळ आलेला आहे अशा स्वरूपाचा अनुभव घेतला, तो फार विदारक स्वरूपाचा आहे असं मला वाटते। आणि पुण्यासारख्या संस्कृतीची नगरी असलेल्या, शांतताप्रिय शहर असलेल्या ठिकाणाला धीरज घाटे यांच्यासह राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या काही गुंडांनी गालबोट लावणं हे अत्यंत चुकीचं आहे। पुण्यातली जनता हे पाहत आहे। पुण्यातल्या लोकांनी आता ठरवलेलं आहे की अशा गुंडागर्दी करणाऱ्या पक्षाला निवडून द्यायचं नाही। त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही कोणत्या पक्षाविरुद्ध नाही। उद्या जर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ओरिजिनल उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं त्याच्याबद्दल पण आम्ही बोलू, परंतु चुका करणाऱ्यांविरुद्ध बोलण्याचा हक्क नागरिकांना आहे। हा संविधानिक अधिकार म्हणून मान्यता देणारे नेते आपल्याला पाहिजे, तसा पक्ष आपल्याला पाहिजे। जो कोणी चुकत असेल त्याचं चूक म्हणून सांगितलं पाहिजे, त्या पक्षांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे की आमच्या चुका आम्ही सुधारतो असं म्हटलं पाहिजे। तो राजकीय पक्ष खरा लोकशाहीवादी असू शकतो। हे अशा प्रकारे गुंडागर्दी करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही धीरज घाटे असतील किंवा तशासारख्या काही प्रवृत्ती असतील त्या सगळ्या प्रवृत्तींच्या आम्ही विरोधात आहे। कधीतरी धीरज घाटे यांना समज येईल, त्यांना हे लक्षात येईल की लोकशाहीच्या राजकारणामध्ये असं करणं चुकीचं आहे। त्यांचा वापर करून घेणारे जे काही वरिष्ठ त्यांचे नेते असतील
ते त्यांच्यामधील गुंडागिरी बाहेर आणून त्यांची स्वतःची धीरज घाटे आणि इतरांची प्रतिमा मलिन करत आहेत. त्यामुळे हे लक्षात जेव्हा त्यांच्या येईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल त्यांचा गैरवापर होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आताही सुधारणा करावी स्वतःच्या वागणुकीमध्ये आणि लोकशाहीबद्दल इतरांचा बोलण्याचा हक्क मान्य करावा. चूक झाली असेल कोणाची तर त्यांना समजून सांगावं लोकशाही पद्धतीने, त्यांच्यावर केसेस दाखल कराव्या. पण मग राजकीय हेतूंनी प्रेरित पोलिसांचा गैरवापर करणं, पोलिसांना कोणी सांगितलं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आणि त्यामुळे लागोपाठ ज्या मागच्या 6 दिवसात महाराष्ट्रात घटना झालेल्या आहेत की पोलीस स्टेशनमध्ये घुसून मारणं, फेसबुक लाईव्ह करताना कोणाच तरी मर्डर करणं, थेट गोळीबार करणं कॅमेऱ्यासमोर, तर त्याचाच एक भाग हा पुण्यामध्ये दिसलेला आहे. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी थेट मागणी करण्यात येत आहे. सर, काल तुम्ही जेव्हा घरी होतात, ज्यावेळेला निखिल वाघे तुमच्या घरी होते, त्यावेळेला पोलीस या ठिकाणी आले होते. पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते तुम्हाला समजावायला आले होते, निखिल वाघे यांना समजावायला आले होते. या प्रकारची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे की आम्ही त्यांना संरक्षण देण्यासाठी आलो होतो, पण त्यांनी स्वतःहून संरक्षण नाकारलं. काय नक्की तो संपूर्ण प्रकार होता? नाही, पोलीस संरक्षण देण्यासाठी आले ही पूर्ण बतावणी आहे. ते संपूर्ण समाजाला मिसगाईड करत आहेत. राजकीय हेतुप्रेरित पद्धतीने पोलीस वक्तव्य करत आहेत आणि मीडियाची दिशाभूल करून ते चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यामध्ये पोलीसच पुढाकार घेत आहेत असं याच्यातून दिसते. ते कधीही निखिल वाघेंना संरक्षण देण्यासाठी आले असं त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. ते सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की निखिल वाघेंनी तिथे जाऊ नये, त्यांनी तिथे कार्यक्रमाला जाऊ नये, हे ते सांगत होते. म्हणजे 4-5 गुंडांनी धमकी दिल्यावर एखाद्या माणसाने आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य गुंडाळून ठेवून घरातच बसायचं असा त्यांचा सल्ला होता. आणि हा सल्ला देण्यासाठी ते किती जण आले असतील तर आमच्या घरामध्ये साधारणतः 2 ACP, सिनियर PI 2-4 आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी, हे सगळेजणं 8-10 जणं घरात बसले होते. आणि त्याच्या खाली, घराच्या खाली आमच्या साधारणतः 50 ते 60 जणांचा पोलिसांचा फौजफाटा गाड्यांसह होता. म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगायचं असते तेव्हा तुम्ही एवढे पोलीस घेऊन येत असता. ही धमकी आहे की तुम्ही जायचं नाही, काही झालं तरी जायचं नाही, हे सांगण्यासाठी ते आले होते. आणि संरक्षण द्यायचं असेल तर 50-60 पोलीस सफिशियंट होते. ते आमच्यासोबत का आले नाही? जेव्हा कार्यक्रमाला आम्ही गेलो तेव्हा संरक्षण देण्यासाठी मागे पुढे आजूबाजूला गाड्या त्यांनी ठेवल्या असत्या. कोणाची हिंमत झाली असती ड्रेसमधल्या पोलिसांवर हमला करण्याची? तसं त्यांनी काही केलं नाही. त्यांचा उद्देश कलुषित स्वरूपाचा होता. आणि पोलीस असं का वागत आहेत, पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले पोलीस असं का वागत आहेत? आणि जे 80-85% पोलीस अत्यंत सुस्वभावी आहे, प्रामाणिक आहेत, चांगल्या पद्धतीने कायदा आणि न्यायाचं व्यवस्थापन करण्यामध्ये माहीर असलेले जे पोलीस आहेत, त्यांना हे 10-15 पोलीस महाराष्ट्रातले जे राजकीय गुंड लोकांच्या नादी लागलेले आहेत, ते पूर्ण पोलिसांची प्रतिमा बदनाम करतात. याचं आम्हाला वाईट वाटतं. शेवटचे 2 प्रश्न आहेत सर. नुकतंच सकाळी अनिल बोंडे जे आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की पुरोगामी म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी कालची सभा घेतली आणि त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे. ते फक्त भाजप विरोधी वक्तव्य करतात, ते फक्त हिंदू धर्माबद्दल वक्तव्य करतात. त्यांनी कधीही इस्लाम धर्माबद्दल वक्तव्य केलं नाही, त्यांनी कधीही मोहम्मद पैगंबरांबद्दल कुठलंही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे त्यांच्यावरती हा हल्ला केला गेला. किंवा अनिल बोंडे हे अत्यंत मर्यादित असलेले अकोला जिल्ह्यातले नेते आहेत. त्यांना कोणतंही त्यांचं वाचन नाही, त्यांना कोणती विचारधारा नाही आणि ते हिंसेने प्रेरित असे व्यक्ती आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्याला राजकीय स्थान मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमच्या कार्यक्रमाचा फायदा घेण्यासाठी अनिल बोंडे असं बोलत आहेत. मी पुन्हा आपल्या चॅनलवर सांगतो एकदा की कट्टरवादी कोणी असो, कट्टरवादी हिंदू असो, कट्टरवादी मुस्लिम असो, कट्टरवादी ख्रिश्चन असो, कट्टरवादी बुद्धिस्ट असो किंवा कट्टरवादी कोणत्याही समाजाचा असो, त्यांना आमचा स्पष्ट विरोध आहे हे त्या अनिल बोंडेंना सांगा आणि भाजपच्या सगळ्या लोकांना सांगा. आणि जर महाराष्ट्रामध्ये कोणी कट्टरवाद, मुस्लिम कट्टरवाद पसरवत असेल, त्यांच्याविरुद्ध केस करायची असेल तर अनिल बोंडे असतील किंवा भाजपचे कोणी लोक असतील आणि मला सांगा, मी फुकट केस चालवतो. कट्टरवादी लोकांना बिलकुल सोडायचं नाही. मुस्लिम कट्टरवाद आम्हाला मुळीच मान्य नाही, तसंच हिंदुत्ववादसुद्धा मान्य नाही. आम्हाला हिंदू आम्ही हिंदू म्हणून जगणार आणि हिंदू हा शांतताप्रिय आहे. तुम्ही तुमचा राजकीय हिंदुत्ववाद इथं आणायचा नाही, हे अनिल बोंडेसारख्या प्रवृत्तींना सांगण्याची गरज आहे. जे राजकारणासाठी केवळ धर्माबद्दल बोलतात, यांना काय धर्म वगैरे कळतो? धार्मिकता यांना कळत नाही, धर्म यांना कळत नाही. यांचा धर्म केवळ राजकारण आहे, यांचा धर्म केवळ भ्रष्टाचार आहे, यांचा धर्म केवळ पैसा आहे. आणि त्याच्यामुळे अनिल बोंडेसारख्या लोकांना काही महत्त्व देण्याची गरज नाही. पण असे लोक जेव्हा बरळतात तेव्हा त्यानिमित्ताने आपण काहीतरी चांगल्या गोष्टी सांगू शकतो, ही मात्र महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न आहे सर, तुम्ही स्वतः वकील आहात, त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टीकडे आता कायदेशीररित्या कसा लढा असणार आहे, त्याचबरोबर ही तुमची वैचारिक लढाई जी चालू आहे
ती कशी याच्या पुढे चालू राहणार आहे, ह्या सभा कशा प्रकारे पुढे चालू राहणार आहेत, महाराष्ट्रभर या सभा घेणार असं काही नियोजन आहे का? लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत निर्भय बनूच्या सभा अविरतपणे अशाच सुरू राहतील. लोकशाहीचा विषय शांततामय मार्गाने आणि संविधान अत्यंत संयमित पद्धतीने समजून सांगण्याची ही मोहीम आहे. याच्यामध्ये नागरिक तयार झाले पाहिजे, ही प्रक्रिया आम्हाला करायची आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचं सदस्यत्व घेणं हे खूप सोपं आहे. ते तर भाजपचे तर अनेक जण मिस कॉल देऊनसुद्धा सदस्य झालेले आहेत. आम्हाला तसं महत्त्व नाही. आम्हाला विचार करून आमच्यासोबत आलेले लोक पाहिजे आणि ते खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक असणार, ते भारताची संस्कृती जोपासणार, ते भारताची शान वाढवणार आणि तशा नागरिकांचा शोध घेणारी निर्भय बनू ही चळवळ जी आहे ती जर काही राजकीय लोकांच्या विरोधात असेल तर ती प्रवृत्तीच्या विरोधात आहे. सध्या भाजप हा पक्ष लोकशाही मानत नाही, त्यामुळे त्यांना ते त्यांच्या विरुद्ध आहे असं वाटते. जर नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान असतील तर त्यांचं विश्लेषण करण्याचा आम्हाला हक्क आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यांचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते चुकीचं वागत होते, तेव्हा त्यांचंसुद्धा विश्लेषण आम्ही अनेक चॅनलवर केलेलं आहे. स्वतः निखिल वाघ यांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले, त्याच्यात आम्ही ते विश्लेषण केलेलं आहे. पण त्या लोकांनी कधी कोणावर अटॅक केला नाही. विरोधी मत हे महत्त्वाचं आहे हे समजूनच जर घ्यायचं नसेल भाजपला तर मग त्यांची सत्ता लयास लागू शकते. आणि पुण्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे हमला केलेला आहे याचा अर्थ भाजपच्या पायाखालून माती सरकलेली आहे. त्यांना आता पाय ठेवायला जागा राहणार नाही, अशा पद्धतीने हार स्वीकारावी लागणार याचा अंदाज आलेला असल्यामुळे ते अशा प्रकारे हमले करतात आणि याच्यानंतर कदाचित हे हमले अजून वाढतील. म्हणून पोलिसांना जर आम्हाला संरक्षण द्यायचं असेल तर ते देतील, आम्ही संरक्षण मागणार नाही. आणि पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं किंवा नाही द्यावं हा त्यांचा विचार. नक्कीच सर, जसं की आपण पाहिलं आहे, निर्भय बनू ही एक वैचारिक चळवळ आहे आणि ही अशीच अविरतपणे चालू राहणार आहे. वेळ झाला आता इथेच थांबायची. धन्यवाद.